नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांचे नाव घेतो, सेवा करतो, पण मनात एक प्रश्न अनेकांना सतावतो की स्वामींचा भक्त असल्यावर कांदा लसूण खाणे योग्य की अयोग्य. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण कोणावरही टीका न करता भक्तीचा खरा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री स्वामी समर्थांनी कधीही बाह्य दिखावा महत्त्वाचा मानला नाही. त्यांनी नेहमी मनाची शुद्धता, श्रद्धा, करुणा आणि प्रामाणिकपणा याला महत्त्वाचं मानलं, यावर भर दिली. म्हणून सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा. कोणता प्रश्न? तर माझे मन स्वामींच्या चरणी आहे का? कारण भक्तीची सुरुवात ही ताटातून नाही तर कुठून होते? आपल्या हृदयातून होते. म्हणून हा स्वतःला प्रश्न विचारा. मग कांदा लसूण टाळण्याची परंपरा का आहे हे समजून घ्या. आपल्या सनातन परंपरेमध्ये कांदा आणि लसूण यांना काही साधना पद्धतीमध्ये टाळण्याची प्रथा आहे. असं मानलं जातं की ध्यान, जप, तप किंवा उपासना, पारायण हे करत असताना आपल्या साधनेत अधिक सात्विकता यावी यासाठी हे कांदा लसूण यांसारखे पदार्थ वर्ज्य केले जातात. म्हणजे आपला आहार सात्विक ठेवला जातो. त्यामुळे आपलं मनही शांत राहतो असा याचा अर्थ आहे. पण काहींनी तर असा अर्थ लावला की कांदा लसूण खाणारा भक्त हा वाईट. तर साधनेची एक विशिष्ट शिस्त म्हणून काही जण हा कांदा लसूण टाळतात, आपल्या मनाची सात्विकता वाढवण्यासाठी. हे आपण समजून घ्यायला हवं. तर स्वामींचा खरा संदेश काय आहे हे आपण कल्पना करूया. की एखादी समजा व्यक्ती कांदा लसूण खात नाही, पण सतत चिडचिड, मनात राग, मत्सर, खोटेपणा, अहंकार, प्रत्येक गोष्टीत अतताईपणा अशा जर वागत असेल तर त्याला काय म्हणावे? आता त्याच्याविरुद्ध दुसरी व्यक्ती आपण घेतली की तो एक साधा संसारी माणूस आहे, कधी कधी कांदा लसूण खातो किंवा त्याच्या आहारामध्ये कांदा लसूण असतो, पण वागणं मात्र कसं आहे त्याचं? सत्वशील आहे, सौजन्याने वागणारा आहे, मनात अहंकार नाही, सगळ्यांना मदत करणं या गोष्टी त्याच्या ठायी आहेत. प्रामाणिक वागतो, प्रामाणिक कष्ट करतो, गरजूंना मदत करतो. मग स्वामींच्या जवळ या दोघांपैकी कोण असेल? प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याचं उत्तर आहे, ते शोधा तुम्ही. आता आहार आणि विचार आपण बघितला तर आपण जे खातो त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि आपण जे विचार करतो त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या आयुष्यावर होतो. वाईट विचार, कटू बोलणे, दुसऱ्याला दुखावणे, अहंकार करणे, गर्विष्ठपणाने वागणे हे टाळणे अधिक आवश्यक आहे. मग सेवकांनी काय करावे? जर खरोखर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल आणि शक्य असेल तर जप, पारायण किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही सात्विक आहार घ्या. सेवा करताना आपलं मन, आपली वाणी, आपलं आचरण शुद्ध ठेवा. हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवा. आपल्या शरीरावर किंवा मनावर जबरदस्ती करायची नाही. हे खाऊ नको, हे करू नको असं जबरदस्तीने करायचं नाही.
ते आपल्याला आतून कुठून तरी वाटलं पाहिजे की हे मला नको करायला, हे मला नको खायला, हे आतून वाटलं तरच ते योग्य आहे. जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करणे ही महत्त्वाचे नाही किंवा योग्यच नाही. त्यानंतर आपण दुसऱ्याचा न्याय करायला जातो की काही लोक म्हणतात की हा कांदा खातो, तो लसूण खातो, मग तो खरा भक्त नाही. हा विचार चुकीचा आहे, साफ चुकीचं बोलणं आहे. ह्या कोणाच्या ताटावरून त्याच्या भक्तीचा निर्णय होत नसतो. तर स्वामी प्रत्येकाच्या भावाकडे पावतात. स्वामी हे भावाचे भुकेले आले आहेत. त्यांना भाव महत्त्वाचा आहे आणि ते प्रत्येकाच्या भावाकडे लक्ष ठेवून असतात. मग स्वामींना जे प्रिय आहे ते आपण केलं पाहिजे. आपण कधी विचार करतो का की स्वामींना माझ्या वागण्यातून कोणती गोष्ट आवडेल, मी कसा वागलो म्हणजे मी स्वामींच्या अगदी जवळ जाईल, किंवा स्वामींना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत, असा कधी आपण विचारच करत नाही. तर त्याचा विचार करायला शिका. मग स्वामींना काय प्रिय आहे, तर पहिल्यांदा स्वामींना प्रिय आहे नम्रता. नम्रपणे वागा. तुमच्या वागण्यात नम्रता दिसली पाहिजे. तुमचं आचरण नम्रपणाचं असायला हवे. दुसरी आहे दया. तुमच्या मनामध्ये खोलवर प्राणीमात्रांविषयी, इतरांविषयी दया असली पाहिजे. त्यानंतर तुमच्या कृतीमध्ये सेवा दिसली पाहिजे. अहंकार दिसता कामा नये. प्रामाणिकपणे वागा, सत्याने वागा, कधीही खोटे बोलू नका. त्याचप्रमाणे नेमाने गुरुभक्ती करा. विश्वास ठेवा गुरूंवर, श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने आणि विश्वासाने गुरुभक्ती करा. त्याचप्रमाणे नियमित नामस्मरण करा. आपलं जे रोजचं दैनंदिन जीवन आहे ते जगताना आपल्याला लागणाऱ्या गोष्टींचा विचार करून, ते कर्म करून नंतर भक्तिमार्गाकडेही वळा. आपोआपच तुम्ही स्वामींच्या जवळ जाणार आहात. नुसतं बसून कोण आपल्याला खायला घालणार नाही आहे. म्हणजे आपलं काम करता करता आपण देवाचं नामस्मरण पण केलं पाहिजे. ही संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याच्यावर स्वामींची कृपा सहज होते. त्याला कुठून ती जबरदस्तीने आणण्याची गरजच भासत नाही. मग अंतिम शेवट काय आहे त्याचा, किंवा संदेश काय आहे स्वामीने आपल्याला दिलेला? जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर तुम्हाला अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. तुम्ही माझ्या जवळ नाहीत असं नाही, तर तुम्ही ते टाळा. सात्विक राहा, म्हणजे तुमचे विचारसुद्धा सात्विक होतील. अहंकार बाळगू नका मनामध्ये. भक्ती म्हणजे दुसऱ्यापेक्षा मी किती मोठा आहे, मी किती मोठं करतो, मी कसा वागतो, हे नाही. भक्ती ही तुमच्या आचरणात दिसली पाहिजे. भक्ती म्हणजे स्वतःच्या चरणी आपण लीन झालं पाहिजे. स्वामींच्या चरणीही लीन झालं पाहिजे आणि त्यातूनच आपली भक्ती दिसणार आहे. स्वामींनी प्रेमाचा मार्ग सांगितला, करुणेचा मार्ग सांगितला, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा मार्ग सांगितला. म्हणून आजपासून एक संकल्प करा. मी माझ्या आहाराबरोबर माझे विचारही मी सात्विक ठेवेन. रोज स्वामींचे नामस्मरण करेन, प्रत्येकाशी प्रेमाने वागेन आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार करणार नाही. कोणाचं मन दुखावणार नाही. प्राणीमात्रांवर दया करेन. माझ्या स्वतःच्या आईवडिलांची सेवा करेन किंवा माझ्या घरातले वडीलधारी माणसं आहेत त्यांची सेवा करेन. आपोआपच तुमची ही सेवा स्वामींपर्यंत पोचणार आहेत आणि आपोआपच तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ जाणार आहात. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. म्हणजे आपलं रोजचं जीवन जगत असताना आपलं आचरण, सात्विकता आपल्यामध्ये आणणं हे आपल्या हातात आहे. आपलं आचरण चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे. आपण कृतीबरोबर आपल्या मनालासुद्धा नियम घातले पाहिजेत. तरच आपण स्वामींच्या सेवेला पात्र ठरू, स्वामींच्या कृपेला पात्र ठरू. म्हणजे हेच मला म्हणायचं आहे की मी माझ्या आहाराबरोबर माझे मन सात्विक करीत असा आपण सर्वांनी संकल्प करून जर वागलो तर आपल्याला
कांदा लसूण वर्ज्य करायची आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे, असं काहीच नाही. म्हणजे शेवटी आपल्या मनावर सगळं अवलंबून असतं, आपल्या कृतीवर सर्व अवलंबून असतं. आपलं मन हे आपल्या ताब्यात असलं पाहिजे आणि आपलं मन असं भटकू द्यायचं नाही, तर एका ठिकाणी ते स्थिर ठेवायचं. असं जर आचरण आपण केलं तर नक्कीच आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य करण्याची गरजच भासणार नाही. आपोआपच आपण सात्विक बनत जाणार आहोत. आणि हा जर विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. कदाचित एखाद्याच्या मनातील संभ्रम जो असेल तो आपोआप दूर होईल आणि तो अधिकाधिक स्वामी भक्ती आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दृढतेने करेन, श्रद्धेने करेन, भक्तीने करेन. कुठल्याही प्रकारचा मी आहार घेतला म्हणून मी कमी लेखला जातो अशी कुठल्याच प्रकारची अपराधीपणाची भावना त्याच्या मनामध्ये राहणार नाही आणि आपोआपच तो स्वामींच्या सेवेत पात्र ठरेल. आणि म्हणून आपणास ही विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो इतरांपर्यंत पण पोचवण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे आजचा आपला हा कांदा लसूण आहारामध्ये असावा की नाही याविषयीची आपली चर्चा इथे मी संपवते. सर्वांना धन्यवाद.